भावभावितः तस्मात् सर्वेषु कालेषु मामोनुस्मर युध्य च मय्यर्पितमनो बुद्धिर् मामे वैश्यस संशयम् अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन् कविं पुराणमनुशासितारम् अनोरणीयासमनुस्मरेद्य सर्वस्य दातारमचिन्त्य आदित्यवर्णं तमसः परस्तात् प्रयाणकाले मनसालचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रूर्मध्ये प्राणमावेश्य वेश्यसमयक सतं परं पुरुषमुपैत दिव्यं यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यत्तयो वित्तरागः यदिच्छन्तो ब्रह्मचर्य चरन्ति संग्रहेण प्रवश्ये सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरुध्य च मूर्त्याधायात्मनः प्राणम् आस्थितो योगधारणम् ओमित्ते ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् स्मरन् यः प्रयाति त्यजदेहं स याति परां गतिम् अनन्यचेताः सततै यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयं वशाश्वतं नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गतः ब्रह्मभुवनाल्लोका पुनरावर्तिनोर्जन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते सहस्रयुगपर्यन्तम् अहर्युक्त ब्राह्मणो विदुः रात्रि योग सहस्रान्तानां देहो रात्रविदो जनः अव्यक्ताद्व्यक्तः सर्वा प्रभवन्त्यहागमे रात्र्यागमे प्रपद्यन्ते तत्रैवाव्यव्यक्तसज्जनके भूतग्रामस्य एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशः पार्थ प्रभुवत्यहरागमे परस्तस्मात् भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः यस्य सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति अव्यक्ताक्षरो युक्तस्तमाहु परमां गतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम पुरुषस्य परपार्थ भक्त्या लभ्यस्त्वनया यस्यान्तस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततं यत्र काले त्वनावृत्तिम् आवृत्तिं चैव योगिनः प्रयाता यान्ति कालं वक्ष्यामि भरतवर्षभ अग्निज्योतिर्हरः शुक्ल षण्मासा उत्तरायणम् तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्मविदो जनः मो रात्रिसता कृष्ण षण्मासा दक्षिणायनम् तत्र चान्द्रमसि ज्योति योगी प्राप्य निवर्तते शुक्लकृष्णे गति हेते जगतः शाश्वते मते एकया यात्नावृत्तिम् अन्याया वर्तते पुनः नैते श्रुति पार्थ जानन्
योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जन वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रतिष्ठम् अत्तेति तत्सर्वविदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम् ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अक्षर ब्रह्म योगो नाम अष्टमोऽध्यायः। ओम श्री कृष्णार्पणमस्तु। हरे कृष्ण। हरे कृष्ण प्रभूजी, हरी बोल तुमच्यासाठी खूप छान झालेला आहे। ठीक आहे, आपण सुरुवात करूया। हरे कृष्ण, स्वागत आहे सर्वांचं। आपल्याकडे आहेत 5 मिनिटं, काही डिवोटीज जॉईन होतील तोपर्यंत। त्याआधी आपण थोडीशी आपली उजळणी करूया, तोपर्यंत इतर लोकही जॉईन होतील। पहिल्या अध्यायाचं नाव आठवतंय का? आज आपण 8व्या अध्यायापर्यंत पोहोचलोय। पहिल्या अध्यायाचं नाव कोणी सांगू शकेल? अर्जुन विषाद योग। अर्जुन विषाद योग। दुसऱ्या अध्यायाचा प्रभूजी? सांख्य योग। सांख्य योग, बरोबर। आता कोणीतरी इतरांनी पण प्रयत्न करूया। तिसऱ्या अध्यायाचं काय होतं? कर्मयोग होता, बरोबर। आणि चौथा? ज्ञान योग होता। ज्ञान कर्म संन्यास योग किंवा ज्ञान योग। आणि 5वा काय होता? कर्म संन्यास योग। कर्म संन्यास योग, बरोबर। 6वा? आत्मसंयम योग। किंवा ध्यान योग किंवा अष्टांग योग आपण म्हटलं, हो ना? आणि कालचा ज्ञान विज्ञान योग, बरोबर। आता कर्मयोग श्रेष्ठ होता की कर्म संन्यास श्रेष्ठ होता? 5व्या अध्यायात कृष्णांनी काय सांगितलं होतं अर्जुनाला? कर्मयोग। कर्मसन्यास। कर्मसन्यास, बरं मला आता सांगा माताजी। कर्मसन्यास म्हणजे काय? भक्ती योग। नाही, कर्मसन्यास म्हणजे काय? नाही, सॉरी, कर्मसन्यास म्हणजे भक्ती नाही। कर्मसन्यास म्हणजे कर्म करायचं पण फळाची अपेक्षा ठेवायची नाही। आणि आपल्याला काय सांगितलं होतं की भौतिक कर्म जी आहेत ना त्यांच्या प्रती संन्यास पाहिजे, बरोबर। पण जी शास्त्राद्वारे आपल्याला करायला सांगितलेली आहेत कर्म म्हणजे कर्तव्य, ती आपल्याला करत राहायची आहे, हो ना? आणि कर्मयोग का श्रेष्ठ आहे की भौतिकामध्ये आपल्याला राहायचंय पण भौतिकापासून अलिप्त राहायचंय, पण कर्म सगळी करायची। कर्मसन्यास म्हणजे आपण असं म्हणायचं नाही की आपण कर्मच त्याग करायचे, आपल्याला कर्माच्या फळाचा त्याग करायचा होता। फळाचा त्याग करायचा। आता ज्ञान विज्ञान योग। तर ज्ञान विज्ञान योग मध्ये आपण कुठलं ज्ञान घेतलं? कोणाबद्दलचं ज्ञान घेतलं? कृष्णाबद्दलचं ज्ञान घेतलं, भगवत ज्ञान। कृष्ण प्राप्तीचं। आणि कालपासून आपण भक्ती योगाचे अध्याय करू लागलेलो आहे। तर भक्ती योग हे किती ते किती अध्याय आहेत? 7 ते 12। आणि पहिले 6 अध्याय कर्मयोगाचे अध्याय, आणि शेवटचे 6 कुठले अध्याय आहेत आठवत आहे का? ज्ञान योगाचे अध्याय। 13 ते 18 हे ज्ञान योगाचे अध्याय आहेत। तर भक्ती योगातला जो पहिला अध्याय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय आवडलं बरं? कालच्या अध्यायामध्ये एखादी गोष्ट आठवतंय का तुम्हाला आपण शिकलेली की ही आम्हाला आवडली, असं तुम्ही म्हणू शकता? असं काही आहे का? जपाला महत्व दिलंय खूप, हे बरोबर, हे मला स्वतःला आवडलं। अजून कोणाला काही आवडेल सांगायला? कालच्या अध्यायातल्या कुठला गोष्ट आवडली? भक्तीमध्ये कृष्णांनी काय सांगितलं होतं? वेगळे वेगळे मार्ग आपण शिकलो होतो बघा भक्तीमधले, आणि आपण 2 गोष्टी अशा समजून घेतल्या की कृष्णांना या सर्वाधिक प्रिय असतात। आठवतायत का कोणाला? म्हणजे प्रसन्न करून घेण्याचे कृष्णांना खूप मार्ग आहेत, पण 2 गोष्टींनी कृष्ण अत्याधिक प्रसन्न होतात असं आपण म्हटलं होतं। त्यांच्या भक्तांची सेवा करणे। बरोबर, त्यांच्या शुद्ध भक्तांची सेवा करणे, आणि जे बद्ध आत्मा कृष्णांच्या विस्मरणात आहेत त्यांना कृष्णांच्या चरणी वळवणे, कृष्णांच्या कडे जाण्याची दिशा दाखवणे, याने कृष्ण अत्याधिक प्रसन्न होतात। चालेल, बरोबर आहे, सगळ्यांना खूप समजलंय। मला आनंद आहे या गोष्टीचा। तुम्ही सर्व अभ्यास पण करत आहात। आपण आता सुरू करूया। तर हरे कृष्ण, सर्वांचं स्वागत आहे। श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोर तर्फे चालवला जाणारा हा उपक्रम 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या
उपक्रमाच्या 8व्या दिवशी आपण अध्याय 8वा अक्षर ब्रह्मयोगचं अध्ययन करूया. सर्वात प्रथम आपण श्री श्री राधा गोविंद यांना साष्टांग प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया आणि अध्ययन वर्गाला सुरुवात करूया. कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांनाही प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला गीतेचं ज्ञान एवढ्या सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं, त्यामुळेच आपण हा अध्ययन वर्ग करू शकतो. तर प्रथम सुरुवात मी मंगलाचरणने करते आणि त्यानंतर आपण अध्ययन वर्गाकडे जाऊ. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वात प्रथम श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला भगवद्गीतेचं ज्ञान दिलं. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरूचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांच्यामुळे हा आपल्याला उपक्रम शक्य झाला. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली. आमच्या मराठीच्या ग्रुप हेड, आमच्या सर्वांच्या मार्गदर्शक आणि प्रेरणा पूजा माताजींना प्रणाम करते. आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणारे मधुकर प्रभूजी, प्रतिभा माताजी, मंजिरी माताजी, सायली माताजी, सर्वांना माझा प्रणाम. टेक्निकल टीमला धन्यवाद. तसेच सर्व भक्तगणांना माझा प्रणाम आणि सर्वांचं स्वागत. तर आजच्या अध्यायाकडे आपण आता वळूया. आजचा अध्याय जो आहे ना, तो अर्जुनाच्या प्रश्नानेच सुरू होतोय. अर्जुनाचा काय प्रश्न आहे बरं, इथे वाचूया. मंजिरी माताजी, तुम्ही आज जरा पुस्तक जवळ ठेवा हा, कारण थोडंसं स्क्रीन ह्याच्यामध्ये काही काही एरर्स आहेत. म्हणजे पुस्तक बरोबर ठेवलं तर बरं पडेल. हो हे वाचायचं ना आता? हो हे वाचा. 8.1 अर्जुनाने विचारले, हे भगवंत, हे परमपुरुष, ब्रह्म म्हणजे काय? आत्मा म्हणजे काय? सकाम कर्म काय आहेत? हे भौतिक सृष्टी काय आहे? आणि देवता कोण आहेत? कृपया मला हे समजावून सांगा. 8.2 हे मधुसूदन, यज्ञांचा अधिपती कोण आहे? आणि या देहामध्ये तो कसा निवास करतो? आणि भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यूसमयी तुम्हाला कसे जाणू शकतात? हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता सुरुवातच बघा अर्जुनाच्या प्रश्नाने झालेली आहे. अर्जुन काय काय प्रश्न विचारतोय, लागोपाठ एका पाठोपाठ एक 8 प्रश्न त्याने विचारलेत. पहिल्या श्लोकामध्ये म्हटलं ब्रह्म म्हणजे काय आहे, आत्मा म्हणजे काय आहे, सकाम कर्म म्हणजे काय आहे, भौतिक सृष्टी म्हणजे काय, देवता म्हणजे कोण आहेत. आणि दुसऱ्या श्लोकामध्ये विचारतो आहे यज्ञाचा अधिपती कोण आहे आणि या देवामध्ये तो कसा निवास करतो, आणि भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यू समयी तुम्हाला कसे जाणू शकतात. अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर आता कृष्ण आपल्याला देणार आहेत, आपण समजून घेऊया. आता प्रभूजी, त्याच्या आधी तुमच्याकडेही पुस्तक आहे ना प्रभूजी? हो आहे ना. हा, तर 29वा आणि 30वा श्लोक 7व्या अध्यायातला. श्लोक वाचू ना? हा, श्लोक वाचा. 29वा आणि 30वा 7व्या अध्यायातला. हरे कृष्ण. जरा मरण मोक्षाय मामाश्रित्ययतन्ति हे ब्रह्म तदिकृत्स्नम् अध्यात्मं कर्म चाखिलम्. श्लोक 30वा.
साधिभूतादिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः प्रयाणकाले पितॄन् ते विदुर्युक्तचेतसः। हरे कृष्ण। हरे कृष्ण। मंजिरी माताजी, हो, मी या वाचते. दोन्ही श्लोकाचा हो, हो. अनुवाद. हो वाचते. हरे कृष्ण. श्लोक 29. जरामरणातून मुक्त होण्याकरता प्रयत्न करणारे बुद्धिमान मनुष्य माझ्या भक्तिमय सेवेद्वारे माझा आश्रय घेतात. वास्तविकपणे ते ब्रह्म आहेत, कारण त्यांना आध्यात्मिक क्रियांचे संपूर्ण ज्ञान असते. श्लोक 30. जे लोक पूर्णपणे मतपरायण होऊन मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात, ते मृत्यूसमयी सुद्धा मला जाणू शकतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, हे जे दोन श्लोक आहेत, 29 आणि 30, 7व्या अध्यायातले, याच्यामध्ये ना 29व्या श्लोकामध्ये ब्रह्म आणि अध्यात्म असे शब्द आलेले आहेत, ज्याचा अर्थ अर्जुनाला समजला नाही. आणि 30व्या श्लोकामध्ये आधी दैवम आणि आधी यज्ञम आणि प्रयाणकाले असे शब्द आहेत. आता कृष्णांना नेमकं काय समजवायचंय हे त्याला कळलेलं नाहीये. एक एक शब्द तो लक्षपूर्वक ऐकतोय आणि कृष्णांना आता परत तो सांगतोय की मला ह्याबद्दल जरा तुम्ही अजून व्यवस्थितपणे सांगा. आता 29 मध्ये काय सांगितलंय की भौतिक शरीराची वास्तविक दुःख किंवा खरी दुःख काय आहेत, तर जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. आता खरं तर अर्जुनाला हे प्रश्न आपण म्हटलं होतं बघा, मी तुम्हाला पहिल्या अध्यायामध्ये सांगितलं होतं, आपण बघितलं होतं 700 श्लोक आहेत या भगवद्गीतेमध्ये, तर 575 हे कृष्णांच्या मुखी आलेले आहेत आणि 83 श्लोक हे अर्जुनाच्या मुखी आले. आता कृष्ण ज्ञान देत आहेत, त्यामुळे आपण समजू शकतो की 575 श्लोक हे त्यांच्या मुखी आहेत. अर्जुनाच्या मुखी 83 श्लोक का बरं आलेत, हेच कशाला, तर त्याला ज्ञान घेण्याची जिज्ञासा आहे. ज्ञान जाणून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याला जिज्ञासा, कुतूहल असलं ना, तेव्हाच आपण पण न समजलेल्या गोष्टींबद्दल अधिक ज्ञान आपण आपल्या गुरूंकडून घेऊ शकतो, त्यांना समजावण्याची विनंती करतो आणि ते ज्ञान प्राप्त करू शकतो. म्हणजे गुरु तर गंभीरतेने इथे ज्ञान देतातच आहेत, म्हणजे कृष्ण, पण अर्जुन पण अतिशय लक्षपूर्वक ऐकून ते ग्रहण करतो आहे आणि एक अशी सुंदर देवाणघेवाण किंवा आदान प्रदान या दोघांमध्ये, गुरु शिष्यांमध्ये आपल्याला होताना दिसते. आता या 29व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की मनुष्य जन्माची, भौतिक शरीराची असं म्हटलेलं आहे, वास्तविक दुःख कुठली, तर जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. आता जन्म म्हणजे आईच्या गर्भामध्ये मूल असतं, त्याची हालचाल पण करायला त्याला बघा पुरेशी जागा नसते आईच्या गर्भामध्ये. उलट सुलट तिथेच त्या आईच्या गर्भातील पदार्थांच्या बरोबर 9 महिने कोंडलेल्या अवस्थेत तो जीव असतो. त्यावेळेला तो काय परमेश्वराची याचना करतो तिथून सुटका म्हणून. आणि गर्भाच्या बाहेर येताच त्याचा संपर्क प्रकृतीच्या 3 गुणांबरोबर येतो आणि परत तो जीव बद्ध होतो. आता परत ती मी चूक करणार नाही अशी जरी त्याने याचना परमेश्वराची गर्भात असताना केली असेल, तरी जीव बद्ध होतो आणि मग तसं जीवन जगतो. आता मृत्यू म्हटलेला आहे. मृत्यू म्हणजे इथे गरुड पुराणाचा आधार घेऊन असं म्हटलेलं आहे की मृत्यूच्या वेळी हजारो विंचू एकत्रित दंश करतात अशा यातना होतात. मग जरा म्हटलेलं, जरा म्हणजे काय, तर वृद्धत्व. आता वृद्ध झालं, शरीर क्षीण झालं, जीर्ण झालं तर काय होतं, परावलंबन होतं, शरीरातली ताकद निघून जाते, चालण्याला फिरायला त्रास होतो, उठता बसता त्रास होतो, विस्मरण होतं आणि अवघड परिस्थिती होते. त्याच्यानंतर व्याधी म्हणजे आजारपण म्हटलेले, जे कुठल्याही भौतिक शरीराला चुकलेलं नाहीये. तर या मनुष्य जीवनाच्या 4 वास्तविक समस्या आहेत. आपण काय दुय्यम समस्या ज्या असतात ना, नोकरी गेली, लग्न होत नाही, मोठं घर नाही, संतती नाही, या समस्यांना खरं मानून बसलेलो असतो. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी ह्या ज्या महत्वाच्या समस्या आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं असतं. आणि 30व्या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की कृष्ण भावनेमध्ये कर्म करणारा जो भक्त असतो, तो खऱ्या अर्थाने भगवंतांचे स्वरूप जाणून अगदी मृत्यू समय सुद्धा मला जाणू शकतो. आता हे ऐकल्यावरती अर्जुन कृष्णांना प्रश्न विचारतो. हे जे 2 प्रश्न त्याने, 8 प्रश्न जे विचारले ना एका पाठोपाठ एक, ते ह्या 2 श्लोकांना अनुसरून त्याने विचारलेले. आता कृष्ण काय उत्तर देणार आहेत ते आपण बघूया. आता ह्या चार्ट मध्ये आपल्याला समजवलेलं आहे, जे अर्जुनाचे प्रश्न होते त्याची उत्तरं इथे दिलेली आहेत. ब्रह्म म्हणजे काय असा त्याचा पहिला प्रश्न होता. तर ब्रह्म म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा या दोघांनाही हा शब्द संबोधित करतो. ब्रह्म म्हणजे
मग परब्रह्म, परब्रह्म हा जर का शब्द वापरला असेल तर तो परमात्मा किंवा भगवंतांना संबोधित करतो. त्यामुळे नक्की कुठल्या अर्थाने ब्रह्म हा शब्द वापरला आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला गुरूंनी लिहिलेलं तात्पर्य वाचलं पाहिजे, गुरूंचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. त्यांच्याकडून ज्ञान घेऊन आपल्याला समजू शकेल नेमका कुठल्या अर्थाने हा शब्द वापरलेला आहे. मग अध्यात्म, अध्यात्म म्हणजे काय? जीवाचा स्वभाव. जीवात्म्याचा स्वभाव काय आहे? नित्य स्वभाव काय आहे? तर कृष्णांची ओढ आहे, कृष्णांची सेवा करणं, कारण तो सेवक आहे कृष्णांचा. मग कर्म म्हटलेलं आहे. कर्म म्हणजे काय? तर अशी कृती किंवा ऍक्शन ज्याने आपल्याला दुसरं शरीर प्राप्त होतं. आपल्याला माहितीये चांगल्या कर्माची चांगली प्रतिक्रिया म्हणजे उच्च लोकांमध्ये आपला जन्म होऊ शकतो, आणि वाईट कर्माची वाईट प्रतिक्रिया त्यामुळे प्राण्याचा पण जन्म आपल्याला मिळू शकतो. म्हणजे कर्माच्या प्रतिक्रियेमुळे पुढचं शरीर प्राप्त होत असतं जीवात्म्याला. मग अधिभूत म्हटलेलं आहे. अधिभूत म्हणजे काय? की सभोवतालची दिसणारी सृष्टी किंवा निसर्ग म्हणूया आपण, प्रकृती ज्याला म्हणतो. मग अधिदैव म्हटलेलं आहे. अधिदैव म्हणजे भगवंतांचं विराट स्वरूप ज्यामध्ये देवी देवतांचा पण समावेश आहे. आधियज्ञ, आधियज्ञ म्हणजे सर्व त्यागांचा भोगता म्हणजे परमात्मा. आणि परमात्मा कुठे निवास करतो? तर आपल्या सर्वांच्या हृदयस्थळी निवास करतो. आणि शेवटचं मृत्यूच्या समयी कृष्णांचं स्मरण कसं करावं? तर आयुष्यभर स्मरणाचा सराव हवा. मग त्यासाठी जे जे आपण कृष्णांना जोडून घेण्यासाठी ज्या श्रवणम, कीर्तनम, स्मरणम हे सर्व जे आपण केलेलं आहे ते केलं पाहिजे. आता आपण पुढे जाऊ. हा, मंजिरी माताजी वाचा. हो, वाचते. हो. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हटले जाते आणि त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म असे म्हणतात. जीवांच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म किंवा सकाम कर्म असे म्हणतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. इथे कृष्ण म्हणतात की आत्मा कसा आहे? तर अविनाशी आहे किंवा अक्षरम म्हटलं जातं त्याला, म्हणजे ज्याचा कधीच क्षय होत नाही किंवा नाश होत नाही. बघा, दुसऱ्या अध्यायामध्ये आपण शिकलो होतो आत्म्याचे गुणधर्म. कोणाला आठवतायत का? आत्म्याचे गुणधर्म कुठले कुठले आपण बघितले होते दुसऱ्या अध्यायामध्ये? कोण सांगू शकेल? हरे माताजी कृष्ण तुमचा माताजी. आवाज काम मला वासना, हा काम आत्म्याचं काय वासना, नाही, काम काम वासना वासना. नाही. दुसऱ्या अध्यायातले माताजी आठवा बरं. दुसऱ्या अध्यायामध्ये आपण आत्म्याचे गुणधर्म बघितले होते ना. आत्म्याचं ज्ञान द्यायला जेव्हा कृष्ण सुरुवात करतात तेव्हा पहिलं सांगतात आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत. आणि त्याच्या पुढे आत्म्याचे गुणधर्म सांगतात बघा, वेगळे वेगळे. आत्मा अमर आहे. हा, बरोबर आणि बरोबर. तो जाळला जात नाही, तो भिजत हा, नाही. बरोबर. नैनम छिंदन्ति शस्त्राणी, तो शस्त्राने कापला जात नाही, तो वाऱ्याने सुकवता येत नाही, तो ओला होत नाही पाण्याद्वारे, हो ना, तो शाश्वत आहे. हा, बरोबर, खूप छान. आता दुसऱ्या अध्यायात शिकलेल्या गुणधर्मांपैकी आपण म्हटलेलं आहे जीवात्म्याचा ना मृत्यू होतो ना त्याचा जन्म होतो, न जायते न म्रियते वा कदाचित, असा हा श्लोक आहे दुसऱ्या अध्यायातला 20वा. आणि आपला वास्तविक काय सेवा आहे जीवात्म्याचा? तर सेवा हा त्याचा स्वभाव आहे. आता सेवा केल्यावरती आपल्याला समाधान मिळतं. कारण इथे ना चैतन्य चरितामृत मध्ये एक श्लोक आहे, जीवेर स्वरूप हय कृष्णेर नित्यदास. म्हणजे स्वरूप म्हणजे काय? त्याचा मूळ स्वभाव. आता सवयी आपण बदलू शकतो प्रयत्नाने, पण जो स्वभाव असतो ना तो बदलू शकत नाही. पण जेव्हा हा जीवात्मा प्रकृतीच्या संपर्कात येतो, आपण म्हटलं ना परा आणि अपरा शक्ती जेव्हा ह्यांचा संयोग होतो, तेव्हा आपल्याला विस्मरण होतं की आपण भगवंतांचे शाश्वत सेवक आहोत किंवा दास आहोत. आता आपण इंद्रिय तृप्तीच्या मागे लागतो, भोग करू लागतो, आणि तिथूनच आपलं पतन होतं. आता पतन झालं की 84 लाख योनी आहेत बघा, त्याच्यातलं कुठलं तरी शरीर आपल्याला प्राप्त होणार आहे. आता ह्या चित्रामध्ये आपल्याला ते दाखवलंय, कसं आपण समजून घेऊया. आता व्यक्तीचा मृत्यू समयी काय भाव असेल त्याप्रमाणे तो पुढचं शरीर धारण करणार आहे. आता एखादा व्यक्ती जर का शारीरिक संबंधाचा भोग करण्यामध्ये अतिशय आसक्त असेल तर पुढच्या जन्मी कदाचित तो कुत्रा होईल. किंवा आता एखादा मांसाहार करण्यामध्ये किंवा नासलेलं, दुर्गंधीयुक्त, शिळं वगैरे कुठलंही अन्न खाण्याची त्याला जर का अत्याधिक आवड असेल तर तो डुकराचं शरीर पण प्राप्त होईल. किंवा आता एखादा दानपुण्य करणारा असेल, चांगली सत्कार्य करण्यामध्ये संलग्न असेल तर तो स्वर्गलोकात पण जाईल, जसं राजा नृगाचं आपण उदाहरण बघितलं होतं. आता सगळ्यात वरती बघा, जो भगवंतांची नित्य भक्ती करतो आहे
तो भगवंतांच्या धामात म्हणजे गोलोक धामात जाईल. तर जशी आपण कार्य करणार आहोत, जसा आपला भाव मृत्यू समयी राहणार आहे, तसं शरीर आपल्याला प्राप्त होणार आहे, हे आपण लक्षात घेऊया. चालेल. आता पुढचा माताजी वाचता, मंजिरी माता. तुम्ही म्यूट आहात माताजी, मंजिरी माताजी. हरे कृष्ण. हे हरे देहाभूतांवर निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणतात. चंद्र सूर्यासारख्या देवदेवतांचा समावेश असणाऱ्या परमेश्वराच्या विराट रूपाला अधिदैव असे म्हणतात. आणि प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा रूपाने मी म्हणजे पुरुषोत्तम भगवान वास करतो आणि मलाच अधियज्ञ, यज्ञांचा अधिष्ठाता असे म्हटले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता प्रकृतीबद्दल इथे सांगितलंय, भौतिक प्रकृतीबद्दल. शारीरिक प्रकृतीने आधी भौतिक प्रकृती ही एकसारखी बदलत असते. आता चित्रामध्ये काय उदाहरण दिलेलं आहे, फुलपाखराचं उदाहरण दिलंय. प्रथम अळी असते बघा, अळीचं परिवर्तन कोशामध्ये होतं, कोशामधून फुलपाखरू, असा हा बदल होत असतो. तसंच आपलं शरीर हे जन्मापासून बालपण, तरुणपण, मध्यम वय, वृद्धत्व असं बदलत असतं. आता भौतिक देहातील ही 6 स्थित्यंतर असतात. कोणाला माहिती आहेत का ही 6 स्थित्यंतर? भौतिक देहातील 6 स्थित्यंतर. बरं मी सांगते तुम्हाला. उत्पत्ती. बरं हा, हरे बालपण, कृष्ण. यौवन असं म्हणायचंय का? नाही, मी सांगते तुम्हाला माताजी. उत्पत्ती म्हणजे जन्म, त्याच्यानंतर विकास, मग स्थिती, मग प्रजनन, क्षय आणि विनाश. ही 6 स्थित्यंतर प्रत्येक सजीवाच्या बरोबर होत असतात. आता या प्रकृतीला जेव्हा आपण आधीभूत, एकच मिनिट थांबा जरा, मला एकच सेकंद घ्या. तर आता या प्रकृतीला जेव्हा आपण आधीभूत म्हटलेलं आहे, तर अर्जुनाचा प्रश्न होता ना, आधीभूत म्हणजे काय? तर विशिष्ट काळी प्रकृतीची उत्पत्ती पण होते आणि विशिष्ट काळी त्याचा लय पण होतो. याबद्दल आपण पुढे अधिक जाणून घेणार आहोत. आता देवदेवता आणि त्यांच्या ग्रह लोकांचा समावेश असणाऱ्या भगवंतांच्या विराट रूपाला आधी दैव असं म्हटलेलं आहे. आणि प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा रूपाने उपस्थित असलेल्या भगवंतांचा आंशिक विस्तारिक रूपाला आधी यज्ञ असं म्हटलेलं आहे. चालेल, आपण पुढचा श्लोक बघूया. हा पण खूप महत्वाचा श्लोक आहे. प्रभूजी वाचता. हो वाचतो. हरे कृष्ण. अनंत काले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाति मद्भाव भाव याति नास्त्य यत्र संशयः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि जो मृत्यू समयी केवळ माझे स्मरण करून आपल्या देहाचा त्याग करतो, तो लगेच माझ्या स्वभावाला प्राप्त होतो, यात मुळीच शंका नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अंतसमयी मृत्यूच्या वेळी कसं बरं भगवंतांना प्राप्त करू शकतो, ह्याचा फॉर्म्युला ह्या आपल्याला श्लोकामध्ये कृष्णांनी दिलाय. अर्जुनाच्या शेवटचा प्रश्नाचं उत्तर होतं 8व्या प्रश्नाचं. अंतकालेच्या मामेव म्हटलेलं आहे, म्हणजे अंतकाळी जेव्हा आपण देहत्याग करतो. च मामेव म्हणजे माझे, स्मरण मुक्त्वा म्हणजे स्मरण करत, आणि कलेवरम म्हणजे शरीराचा त्याग करतो. य प्रयाती समद्भावम म्हणजे निश्चितपणे माझे धाम प्राप्त करतो. आणि याती नास तत्र संशय म्हणजे यात काहीही संशय नाही. कृष्णांची वाणी आहे. म्हणजे इथे कृष्ण काय सांगतात की जो मृत्यू समयी माझे स्मरण करेल तो मला प्राप्त करेल. म्हणजे मृत्यू ही कशी आहे, परीक्षा आहे आपली. आपल्याला सर्वांनाच द्यायची आहे ही परीक्षा. कोणीच म्हणू शकत नाही की मी ही परीक्षा देणार नाही. मग आपल्याला परीक्षा द्यायचीच आहे, तर मग आपण त्याची तयारी लवकरात लवकर सुरू केलेली बरी. आता जर का इथे कृष्ण म्हणतायत की अंतकालेच्या मामेव म्हणजे अंतकाळी जो माझे स्मरण करेल, तर मग प्रश्न असा आहे की अंतकाळीच आपल्याला स्मरण करायचंय ना, तर मग जीवनभर आपल्याला भक्ती का बरं करायची आहे? आपण करूया ना अंतकाळी स्मरण. तुम्हाला काय वाटतं, बरोबर आहे का हे? नंतर आठवणारच नाही. नाही नाही होत तसं ते. का बरं होणार नाही माताजी, असं वाटतं तुम्हाला? कारण कुठल्याही गोष्टीला सराव लागतो. एखादी गोष्टीची सतत ध्यान लागतं. आठवायलाही हवं ना. स्मरण जर केलं बरोबर. नाही तर ती सवयच लागणार नाही ना. बरोबर, करेक्ट. माताजींनी मस्त छान उत्तर दिलेलं आहे
की आपल्याला कृष्णधामाला पोचायचं असेल तर जीवनभर आपण भोगविलासात राहिलो तर अंतसमयी कृष्ण आठवणारच नाही, स्मरणच होणार नाही आपल्याला. तर त्या परीक्षेची तयारी आपण म्हटलं केली तर आपण परीक्षा देऊ शकणार. तसंच भगवंतांचं स्मरण जर का आपण जीवनभर करत राहिलो, सराव करत राहिलो, तरच अंतिम समयी ते आपल्याला आठवतील. सराव जीवनभरचा हवा तर मृत्यू समयी त्यांचं निश्चित स्मरण होईल. दुसरं म्हटलेलं इथे की अंतकाळ कधी येणार हे आपल्याला माहितीये का? आपण ठरून चाललोय 60व्या 70व्या वर्षापर्यंत मी जगणार आहे, पण आपल्याला कोणालाच माहिती नाहीये. आणि गरुड पुराणात म्हटलेलं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की अंतिम समय हजारो विंचू एक साथ दंश करतात अशी यातना जर का होत असेल तर त्या वेदनेकडे आपलं लक्ष जाईल का काय? म्हणजे हा तर हे पण एक महत्वाचं आहे. तर त्यामुळे आपल्याला सराव जीवनभर केला पाहिजे. आता इथे कोणाला तरी मला एका बॅच मध्ये कोणीतरी प्रश्न विचारला होता की माताजी जर का मग आपल्याला एवढं यातना होतात तर मग त्यावेळेला आपल्याला कृष्णांचं स्मरण कसं काय येतं आणि मग काय होईल मग आपलं पुढे? तर इथे लक्षात घेऊया आपण की आपण जे जीवनभर करत असतो कृष्ण त्याची नोंद घेत असतात. हा तर अंतसमयी आपल्याला काही जरी त्रास झाला तरी कृष्ण आपल्याला त्यांची आठवण करून देणार आहेत. गजेंद्रची कालची गोष्ट आठवत असेल तुम्हाला बघा, इंद्रद्युम्न राजा असतो तो आधीच्या जन्मामध्ये भगवंतांची स्तुती गात असतो नेहमी, पण काही त्याचा अपराध होतो त्यामुळे त्याला हत्तीचं शरीर मिळतं. पण त्याही शरीरामध्ये त्याला अंतसमयी ते आठवतं की तो आधीच्या जन्मी गतजन्मी भगवंतांची स्तुती करत असे आणि काही शब्द तो पुटपुटतो, एक ते कमळ उचलून कृष्णांना अर्पण करतो आणि येतात गरुड वरती बसून. तर हे लक्षात घेऊया आपण. आपल्याला जरी विस्मरण झालं तर कृष्ण आपल्या एक एक गोष्टीची नोंद ठेवता आहेत. त्यांच्यापासून आपण लपवू शकत नाही कारण परमात्मा स्वरूपात आपल्या प्रत्येकाच्या हृदयात ते आहेत. आता ही परीक्षा आपल्याला द्यावीच लागणार आहे, कोणाची सुटका नाही. मग भक्ती आपल्याला लवकरात लवकर सुरुवात केली पाहिजे, म्हणजे सराव करायला आता आपल्याला सुरुवात केली पाहिजे. मग भक्ती केव्हापासून सुरुवात करावी? तर इथे प्रल्हाद महाराज आपल्याला सांगतात की जितक्या लवकर तुम्ही करू शकाल, म्हणजे अगदी लहानपणापासून आपल्याला भक्ती सुरू केली पाहिजे. प्रल्हाद महाराजांचं उदाहरण हे अतिशय प्रसिद्ध आहे. आता नामजप करू शकतो आपण, वेगळ्या वेगळ्या गोष्टी ह्यासाठी करू शकतो, श्रवणम कीर्तनम स्मरणम, अनेक गोष्टी आपण करू शकतो. इथे ना चित्रामध्ये भीष्मदेवांचं उदाहरण दाखवलेलं आहे. कृष्ण युधिष्ठिर महाराजांना घेऊन भीष्मांच्या भेटीला आलेले असतात. तर भीष्मांची इच्छा असते की कृष्णांचा बघत त्यांना प्राण सोडावेत म्हणून. आणि त्याच्या आधी ते अतिशय सुंदर स्तुती करतात, ती प्रसिद्ध स्तुती आहे ही. आणि युधिष्ठिराला ज्ञान पण देतात ते आणि त्यानंतर आपला देहत्याग करतात. हा प्रभूजी वाचू शकता श्लोक आणि माताजी? श्लोक नंबर किती मॅडम? नाही, तो आता स्क्रीनवरतीच आहे मात्र प्रभूजी. हा भगवद्गीतेतला श्लोक नाहीये, बहुतेक भागवतम मधला आहे हा. हो, पण ते पूर्ण दिसत नाही तो. आता बघा दिसतोय? हो दिसते. हा. अहन्यहुनी भूतानि गच्छन्ति यमालाम आणि एक काय शेष का अस्थिर गच्छन्ति किमाश्चर्यमतः परम. त्याच्या अगोदर काहीतरी शब्द आहे तो दिसत नाही. बरं, अहनी अहनी शेषः अस्थिरत्वमिच्छन्ति किमाश्चर्यमतः परम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. शेकडो आणि हजारो जीव प्रत्येक क्षणी मृत्यूला भेटतात, परंतु एक मूर्ख प्राणी तरीही स्वतःला मृत समजतो आणि मृत्यूची तयारी करत नाही. ही जगातील सर्वात अद्भुत गोष्ट आहे. इथे थोडीशी चूक आहे स्लाइड मध्ये. स्वतःला अमर समजतो. हा स्वतःला अमर समजतो, असा मृत समजतो नाहीये. हा म्हणजे शेकडो आणि हजारो जीव प्रत्येक क्षणाला मृत्यूला भेटतात, परंतु एक मूर्ख प्राणी तरीही स्वतःला अमर समजतो आणि मृत्यूची तयारी करत नाही असं म्हटलंय. आता आपण ह्या संबंधीची जी गोष्ट आहे ही समजून घेऊया. युधिष्ठिर महाराज आणि यक्ष यांची ही गोष्ट आहे. तर जेव्हा पांडव वनवासात होते तर तेव्हाची ही गोष्ट आहे. युधिष्ठिर महाराजांनी अर्जुनाला पाणी आणण्यासाठी पाठवलं. तो वनामध्ये गेला जिथे एक सरोवर होतं. आता अर्जुन पाणी भरू लागला त्या सरोवराचं, तर त्यावेळेला एका यक्षाचा आवाज आला की तुला या सरोवरातलं जर का पाणी हवं असेल तर माझ्या प्रश्नांची तुला उत्तरं द्यावी लागतील. आता अर्जुन विचार करू लागला की पाणी घेण्यासाठी या यक्षाच्या प्रश्नांची उत्तरं मला का द्यायला हवीत. त्यामुळे तो यक्ष जे काही म्हणतोय त्याचं न ऐकता त्याने सरोवरातली पाणी तो प्रथम प्यायला आणि आता तो भरणार पाणी युधिष्ठिर महाराजांच्यासाठी तेवढा तो बेशुद्ध होऊन पडला.
बराच वेळ झाला अर्जुन काही परत आला नाही, म्हणून युधिष्ठिर महाराजांनी आता भीमाला पाठवलं. भीमाची तीच परिस्थिती झाली. सहदेवही बेशुद्ध होऊ पडले. बराच वेळ झाला आपला कोणीच भाऊ परत आला नाही, म्हणून युधिष्ठिर महाराज स्वतःच आता बघायला तिथे गेले. सरोवराच्या पाणी पिण्यासाठी ते वाकले. तेवढ्यात तो यक्ष तिथे आला आणि त्यांनी युधिष्ठिराला सांगितलं की हे बघ, तुझे चारही भाऊ असे बेशुद्ध पडलेले आहेत आणि तुला जर का सरोवरातलं पाणी हवं असेल तर तुला प्रथम माझ्या प्रश्नांचं उत्तर द्यावं लागेल. तर यक्षाने प्रश्न विचारला की या जगात सर्वात आश्चर्यकारक गोष्ट कुठली आहे. त्यावर युधिष्ठिर महाराजांनी हे उत्तर दिलेलं आहे की अहन्यहन्य भूतानी गच्छन्तीह यमालयम शेषः स्थावरम इच्छन्ति किम आश्चर्यम अथ परम. म्हणजे रोज लाखो लोक यमालयामध्ये प्रवेश करत असतात, पण एखादा मूर्ख माणूस जसा विचार करत असतो की मी अमर आहे, मी कधीच मरणार नाही, अशा विचारामुळे मृत्यूपूर्व जी तयारी करायला पाहिजे ना, ती तो अजिबात करत नाही. बघा, आपणही तसाच विचार करत असतो. आपण बघतो, ऐकतो, रोज आपण बातम्या वाचतो आणि आपल्या आजूबाजूलाही मृत्यू कोणाचा ना कोणाचा तरी होत असतो. पण आपण काय म्हणतो, मला काही मृत्यू येणार नाही. तसंच इथे सांगितलेलं आहे. तर जेव्हा युधिष्ठिर महाराज उत्तर देतात तेव्हा मग यमदेव या सगळ्या चारी भावांच्या त्यांना परत जीवनदान देतात आणि परत जिवंत करतात. तर म्हणून आपल्याला इथे सांगण्याचा उद्देश काय आहे की भगवंतांचं नाम आपल्याला सतत घेतलं पाहिजे. मृत्यूवर विजय प्राप्त करायचा असेल किंवा कृष्णधामामध्ये आपल्याला जायचं असेल, सारखं सारखं जन्म मृत्यूच्या चक्रातून निघायचं असेल तर भगवंतांचं स्मरण आपल्याला नेहमी ठेवलं पाहिजे. कारण एकदा आपण त्यांच्या धामामध्ये पोहोचलो की आपल्याला परत इथे यायचं नाही दुःखालयामध्ये. ठीक आहे, आता 6वा श्लोक प्रभूजी. यं वापि स्मरन् भावन् त्यजन्ते कलेवरं तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे कौंतेय, आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो त्या त्या भावाची तो निस्संदेह प्राप्ती करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता ह्या चित्रामध्ये ना भरत महाराजांची गोष्ट आहे. आपण जी बघितली होती, भरत महाराज आपल्या परिवाराची परवानगी घेऊन आता तिथे जंगलामध्ये गेलेले असतात आणि तिथे हरिणाचं छोटं पिल्लू त्यांना सापडतं. त्याची देखभाल करताना आपली साधना विसरून जातात आणि एक दिवस ते येत नाही पिल्लू परत संध्याकाळच्या वेळेला. तर त्याला शोधायला निघतात, कड्यावरून कोसळतात आणि मग त्यांचा मृत्यू होतो आणि अंतिम समयी त्यांना कोणाची काळजी असते, तर त्या हरणाची काळजी असते. तर त्यामुळे त्यांना हरणाचा जन्म मिळतो. आता आधीच्या श्लोकामध्ये आपण समजून घेतलं की ते अंतसमयी स्मरण केलं तर त्याप्रमाणे पुढच्या जीवनाची प्राप्ती होते. त्याचप्रमाणे हे इथे सांगितलेलं आहे. भरत महाराजांची गोष्ट पुढच्या ह्याच्यामध्ये पण कंटिन्यू होते. आता हरणाचा जन्म जरी त्यांनी घेतला तरी भगवत कृपा असते त्यांना ह्या जन्मामध्ये, मागील जन्माचं स्मरण असतं. त्यामुळे ते जंगलातून आश्रमाच्या जवळ राहायला लागतात आणि हिरव्या चाऱ्यावरती आसक्ती होईल म्हणून ते सुक गवत वगैरे खातात. तिथे आश्रमातील ऋषी मुनी जे भागवत कथा जप वगैरे करत असतात ते शब्द त्यांच्या कानावरती पडतात आणि पुढील जन्मी ते मनुष्याचं जीवन त्यांना मिळतं. त्या जन्मात ते एक शब्द बोलत नाही, जड भारत म्हणून ओळखले जातात. ते सामान्य माणसासारखे ते राहत नाहीत, पण सदैव त्यांच्या मनामध्ये मात्र भगवंतांचं स्मरण सुरू असतं. म्हणजे जे भगवत प्राप्ती ते एका जन्मात करू शकले असते ते प्राप्त करण्यासाठी आता त्यांना पुढचे 2 जन्म घ्यावे लागतात. आता भरत महाराज स्वतः भावभक्तीच्या स्टेजमध्ये होते, पण त्या हरणाच्या पिल्लाबद्दल ते आसक्त झाले आणि त्यामुळे त्यांना 2 जन्म घ्यावे लागले. तर कृष्णांकडे जाण्यासाठी जी भक्ती करावी लागते त्याच्यामध्ये इंद्रियांचं संयमन ही येणारी खूप अडचण असं म्हटलेलं आहे. अनर्थ निवृत्तीची जी स्टेज आहे ना ती खूप कठीण आहे. म्हणजे एखाद्याने इंद्रिय संयमन केलं असं एखाद्याला वाटू लागतं, पण कुठल्या वेळेला इंद्रिय आपल्या त्या मूळ स्वभावाकडे वळतील ह्याचं काही सांगता येत नाही. भरत महाराज भावभक्तीच्या स्टेजला होते, पण त्या हरण्याच्यामुळे आसक्त झाले आणि मग त्यांना हे 2 जन्म घ्यावे लागले भगवत प्राप्तीसाठी. आता आपण आधी शिकलोय बघा की आत्मा कसं करतो, वस्त्र बदलल्यासारखं शरीर बदलतो, दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि नवीन प्रवास सुरू करतो. आता वस्त्र आपण खरेदी करतो, वस्त्र खरेदी करताना आपल्याला 2 गोष्टी लागतात ना, हाताशी पैसा लागतो आणि इच्छा लागते.
तसंच पुढचं शरीर जेव्हा आपल्याला मिळतं त्यासाठी दोन गोष्टी कारणीभूत होतात. पहिलं म्हणजे अंतिम समयी आपला काय जो भाव असेल तो पण, आणि दुसरं म्हणजे आपलं कर्म पण. म्हणजे जीवनभर आपण जी कर्म केलेली आहेत त्यानुसार आपलं पुढचं शरीर ठरत असतं. म्हणजे लक्षात घेऊया आपण, जी जी कर्म आपण नित्य करतो आहे ती भविष्यात आपलं शरीर कुठलं मिळणार आपल्याला हे निश्चित करत असतात. त्यामुळे आपण अतिशय काळजीपूर्वक वागलं पाहिजे. हा, आता 7वा श्लोक प्रभूजी. हरे कृष्ण. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मरयुध्य च मय्यर्पितमनो बुद्धिर् मामे वैश्यस्य संशयम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणून अर्जुना, तू सदैव माझा कृष्णाच्या रूपात विचार कर आणि त्याच वेळी तुझे युद्धाचे विविध कर्तव्य पार पाड. मला समर्पित केलेले तुमचे कार्य आणि तुमचे मन आणि बुद्धी माझ्यावर स्थिर केल्याने तुम्ही निसंशयपणे माझी प्राप्ती कराल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भगवंतांनी अर्जुनाला केलेला हा जो उपदेश आहे ना ह्या श्लोकामधला, तो सांसारिक कर्म करण्यामध्ये गढून गेलेल्या लोकांसाठी खूप महत्वाचा आहे. मनुष्याने आपल्या विहित कर्माचा, कर्तव्याचा त्याग केला पाहिजे असं कुठेही भगवद्गीतेमध्ये कृष्ण सांगत नाहीत. इथे आपली कर्तव्य, जबाबदारी पार पाडत असतानाच आपण भक्ती करत कृष्णांच्या बरोबर जोडून घेऊ शकतो. त्याने आपली भौतिकाची आसक्ती कमी होते, मन आणि बुद्धी कृष्णांच्या ठायी स्थिर होऊ शकते आणि निसंशय असे लोक माझी प्राप्ती करू शकतात असं कृष्ण म्हणतात. म्हणजे आपल्याला कार्य तीच करायची आहेत, कर्मही तीच करायची आहेत, पण आता कृष्णांना मधोमध ठेवून, म्हणजे त्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या आनंदासाठी करायचे, त्यांना अर्पण करायचे. म्हणजे अनेक प्रकारे आपण कृष्णांना आपल्या जीवनामध्ये तसं जोडून घेऊ शकतो. आता इथे कृष्ण काय सांगतात की कर्तव्य पार पडताना त्यांचं स्मरण करायचंय आणि म्हणजे कर्तव्य पण पार पाडायची आहेत आणि भक्ती पण करायची. तर हे कसं काय शक्य आहे? पण आता इथे यावरती श्रीला प्रभुपाद आपल्याला तात्पर्यामध्ये सांगतायत की हे शक्य आहे कारण हे कृष्णांनी सांगितलेलं आहे आणि कृष्णांनी जर का सांगितलं असेल तर ते शक्य असणारच. इथे अजून एक गोष्ट आहे की तू सदैव माझ्या कृष्ण या स्वरूपाचा विचार कर असं कृष्ण सांगतात. ते स्वरूप कृष्णांचं म्हणजे स्मरणामध्ये राहिलं पाहिजे. कृष्णांच्या रूपात असं म्हटलेलं आहे, म्हणजे शक्ती, प्रकाश, ज्योती वगैरे अशा स्वरूपात कृष्णांचं स्मरण करायला आपल्याला सांगितलं नाहीये. तर सदैव माझ्या स्मरणाचा म्हणजे व्यक्ती या स्वरूपाचा विचार कर असं सांगितलेलं आहे कृष्णांनी. चित्रामध्ये प्रल्हाद महाराजांचं चित्र दिसतंय की गुरुकुलामध्ये इतर असुरांची जी मुलं होती, जेवणाची सुट्टी झाली त्यावेळी इतर मुलं खेळत असतात. मग प्रल्हाद महाराज या सगळ्यांना सांगत असत की आपण न खेळता आपण इथे संकीर्तन करूया आणि ते सर्व प्रल्हादाचं म्हणणं ऐकत असत. भागवतमच्या 7व्या स्कंदामध्ये याबद्दल खूप छान वर्णन दिलेलं आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. वाचता प्रभूजी. हा कितवा श्लोक आहे? ह्याच्यामध्ये नंबर नाही दिलेला. 14वा श्लोक आहे का प्रभूजी? बघते मी एक मिनिट. हा माताजी बघा बरं. अभ्यास योग युक्तेन. हरे कृष्ण. हा, अभ्यास आठवा श्लोक आहे. युक्तेन हा. चेतसा नान्यगामिना परम पुरुषं दिव्य याति चिंतयन्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्लोक 8वा. जो परमपुरुष भगवंतांचे ध्यान करतो त्यांचे मन सतत माझ्या स्मरणात गुंतलेले असते. मार्गापासून मला काही जो ह्याच्यातून वाचा. हा, कदाचित चूक असेल माताजी, पुस्तकातून वाचलं तर बरं होईल. हो ना? हा, तेच तसंच करते मग. हे पार्था, अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्य. ह्याच्यामध्ये आहे असं लिहिलेलं, हे पार्था, आपले मन विचलित होऊ न देता त्यास माझ्या निरंतर स्मरणामध्ये युक्त करून माझे अर्थात परम पुरुषाचे जो ध्यान करतो तो निश्चितपणे माझी प्राप्ती करतो. हा, बरोबर. हरे कृष्ण. आता इथे परत कृष्णांनी त्यांचं स्मरण करण्याचं महत्व सांगितलंय की जेव्हा आपण जप करतो, आपण तोंडाने बोलतो, कानाने ऐकतो, तेव्हा आपली 3 इंद्रिय कान, जिव्हा आणि मन तिन्ही श्रवण आणि कीर्तनात युक्त राहतात आणि अशा प्रकारे हे करत राहणं सोपं आहे. त्यामुळे भगवत प्राप्ती होण्यास मनुष्याला सहायता मिळते. आता अशा प्रकारे मंत्राचा जप करत राहिल्याने भक्ताची शुद्धी होते बघा आणि त्याने कृष्णांच्या केलेल्या या निरंतर स्मरणामुळे आपण आयुष्यात
आयुष्याच्या शेवटी मग भगवत धामाची निश्चित प्राप्ती करू शकतो. मन कसं आहे, चंचल आहे, त्यामुळे त्याला बलपूर्वक कृष्णांच्या चिंतनामध्ये युक्त करणं आवश्यक असतं. 4थ्या अध्यायामध्ये कृष्ण म्हणतात ना, जो मला ज्या भावाने आणि ज्या प्रमाणात शरण येईल त्याला तोच भाव आणि प्रमाण मी परत देणार आहे, ये यथा माम प्रपद्यन्ते. तर हे लक्षात ठेवूया आपण. आपण किती कृष्णांच्या जवळ जातो आहे तोच भाव, परस्पर भाव आपल्याला मिळणार आहे. हा, तर त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त स्मरण कीर्तन करणं हे खूप आवश्यक आहे. ते इक्वल अँड ऑपोजिट रिएक्शन म्हणतात तसं. हा, बरोबर माताजी, तसंच आहे ते. हा, म्हणजे अगदी स्पष्ट कृष्णांनी सांगितलेलं आहे इथे. आता आपण नाही का म्हटलं होतं की एखाद्याला जास्त एखाद्याला कमी, असं कृष्ण त्यांच्या इच्छेने करत नाही. जो जीवात्मा जेवढ्या प्रमाणात कृष्णांबरोबर जोडलेला आहे तेवढाच अनुकूल भाव त्याला ते परत करतात. हा, इथे एक छान स्टोरी आहे, आपण बघूया. अजामिलची स्टोरी आहे. अजामिल कसा होता, सदाचारी वेदपाठी माणूस होता आणि होम हवन करायचा रोज. तर जंगलामध्ये जायचा सगळी सामग्री एकत्रित करायला. असाच एक दिवस जंगलात गेलेला असतो तेव्हा त्याची नजर एका वेश्येवरती आणि एका क्षुद्र माणसावरती पडते. आता जे दृश्य त्याच्या डोळ्यासमोर येतं तर त्याला थोडासा आसक्त होतो तिथे. खरं तर त्याने तिथून निघून गेलं पाहिजे होतं, पण क्षणभर तो तिथे रेंगाळतो आणि त्याचे पाय तिथून निघत नाहीत. तो जातो पुढे आणि परत येतो, विचार करतो बघूया थोडासा अजून वेळ, काही वेळ उभं राहून इथे. आता दुसऱ्या अध्यायामध्ये आपण आसक्तीचं चक्र शिकलोय बघा. ध्यायतो विषयान पुंसः, म्हणजे काय, प्रथम आपण बघतो, मग आपण चिंतन करतो, मग तिथेच आसक्ती होते आणि पुढे ते सगळं चक्र होतं की आपल्याला क्रोध येतो, ती गोष्ट मिळाली नाही, ती मोह होतो, आपला बुद्धिनाश, स्मृतिनाश होतो आणि मग बुद्धिनाश होतो. आता अजामिल थांबून हे दृश्य बघतो आणि आसक्त होतो त्या वेश्येवरती. घरी येतो तो, त्याला त्या वेश्येचेच विचार असतात. काही दिवस जातात, तो आई वडील, आपली बायको यांच्याकडे भांडणं वगैरे करू लागतो, पण मनात सतत त्या वेश्येबद्दलचे विचार येतात. तिला घरी आणण्याचा त्याचा विचार असतो. या आई वडिलांना, आपल्या बायकोला तो घरातून हाकलवून लावतो. आता त्या वेश्येला घरी आणून तिच्याबरोबर राहू लागतो, तिच्यावर लग्न करतो. आता या वेश्येला पैसा पुरवण्यासाठी आजूबाजूच्या घरामध्ये चोरी करू लागतो. जी काही अयोग्य काम आहे ती सगळी करतो तो आणि पैसे आणतो. त्या वेश्येपासून अनेक मुलं होतात त्याला. सगळ्यात लहान मुलाचं नाव तो आता नारायण ठेवतो. नारायण त्याचा विशेष लाडका असतो, घरातला सगळ्यात लहान मुलगा असतो आणि सगळ्यांची, आपल्या पण जसं घरामध्ये लहान मुलं लाडकी असतात त्याप्रमाणे त्याची आपली छोटी मोठी कामं तो आपल्या नारायणाला हाक मारून सारखं करत असतो. नारायण मला हे आणून दे, नारायण ये माझ्या बरोबर बस, असं त्याचं नारायणचा सारखा चाललेलं असतं. आता अनेक वर्ष निघून जातात. हा वृद्ध होतो आणि मृत्यूशय्येवरती असतो. त्याला नेण्यास आता यमदूत येतात. आता त्या भयंकर दिसणाऱ्या अशा यमदूतांना बघून हा खूप भयभीत होतो आणि आपल्या लहान मुलाला हाक मारतो, नारायण नारायण लवकर ये इथे. आता नारायणाचं नाव घेतल्याने मृत्यूशय्येवरती विष्णुदूत तिथे येतात. आपण म्हटलं ना आधीच्या याच्यामध्ये, अंतकालेच्या मामेव, की अंतसमयी जो कृष्णांचं स्मरण करतो तो कृष्णधामामध्ये जातात. आता विष्णुदूत आल्यानंतर त्यांच्यामध्ये आणि या यमदूतांमध्ये वाद होतात. भागवतांमध्ये या गोष्टीचं खूप वर्णन दिलेलं आहे की विष्णुदूत यमदूताला काय म्हणतात की ह्याने पापकर्म केलेलं आहे आणि आम्ही ह्याला, सॉरी, यमदूत म्हणतात विष्णुदूतांना की ह्याने खूप पापकर्म केलेली आहेत, आम्ही ह्याला घेऊन जाणार. आणि विष्णुदूत म्हणतात की अंतसमयी ह्याने नारायणाचं नाव घेतलेलं आहे, त्यांचं स्मरण केलेलं आहे, त्यामुळे आम्ही त्याला घेऊन जातात. आता जिथे विष्णुदूत आहेत तिथे यमदूतांचं काही काम असू शकत नाही, कारण यमदूतांचे जे देवता आहेत म्हणजे यमदेव हे स्वतः भगवंतांचे खूप मोठे भक्त आहेत. तर विष्णुदूत यमदूतांना माघारी पाठवतात. त्यामुळे आता ह्या अजामिलला जगायची एक अजून संधी मिळते. प्रभुपाद यांचं एक पुस्तक आहे, आणि ओशाळला मृत्यू किंवा अ सेकंड चान्स, हे या अजामिलच्या गोष्टीवरतीच बेस्ड आहे. तर कधी वाचण्याची संधी मिळाली तर नक्की वाचू शकता तुम्ही. आता कोणी एखादा म्हणेल, ही गोष्ट ऐकल्यावरती एखाद्याच्या मनात असा विचार येईल की जीवनभर मी पण असंच पाप करेन आणि अंतसमयी मग नारायणाचं नाम घेईन आणि जाईन मी कृष्णधामामध्ये. तर आपण असं करू शकणार नाही. लक्षात घेऊया, कारण अजामिलने इथे कुठे प्लॅनिंग केलं नव्हतं या गोष्टीची. आपण हे प्लॅनिंग करतोय की मी प्रथम पाप करेन आणि मग शेवटी मी नारायणाचं नाव घेईन. दुसरं म्हणजे त्याला जेव्हा ही संधी प्राप्त होते जगण्याची दुसऱ्या वेळेला, त्यावेळेला तो भक्ती करतो, परत त्याच चुका न करता सदाचाराचं आचरण करतो आणि ह्यावेळी पतन होण्याची त्याची शक्यता तर केव्हाही असते, पण ह्यावेळेला तो काळजी घेतो, पश्चाताप करतो आणि आपल्या चुकांमध्ये
तो सुधारणा करतो. तर अजामिल आणि विष्णुदूत यांच्यामधला जो सॉरी अजामिल जो असतो ना, विष्णुदूत आणि यमदूत यांच्यामधला जो संवाद असतो ना, तर तो जो झालेला असतो तो त्याने ऐकलेला असतो की अंतिम समयी नारायणाचं नाव घेतल्याने त्याची पाप भस्म होतात असं म्हणूया आपण. या सगळ्या गोष्टीचं त्याला स्मरण होतं झरकन, कसा त्याचा सत्यानाश झाला त्या वेश्येमुळे, आपण कसे वेदपाठी ब्राह्मण होतो आणि एक वनातल्या एका ह्या चुकीने माझा आयुष्याचा कसा सत्यानाश झाला हे त्याला सगळं समजतं. आणि तो तिथून उठतो मग आणि हरिद्वारला जातो, 12 वर्ष राहतो तिथे, चांगली भक्ती करतो, तप करतो आणि ज्या काही चुका त्याने केलेल्या आहेत त्या सगळ्याचं प्रायश्चित्त करतो. आणि मग अंतिम समय जेव्हा त्याचा येतो तेव्हा विष्णुदूत विमान घेऊन येतात, अजामिलला हार घालतात, हातात कमळ देतात, शंख वाजवतात आणि त्याला मग वैकुंठ लोकामध्ये घेऊन जातात. तर लक्षात ठेवूया आपण, आपल्याला प्लॅनिंग करायचं नाहीये, सराव करायचा आहे कृष्ण भक्तीचा. अजामिलच्या स्टोरीचं महत्व हे आहे. ठीक आहे प्रभूजी, आता पुढचा सॉरी माताजी 9वा श्लोक. हो, हरे अनुवाद. कृष्ण. हरे कृष्ण. मनुष्याने हरे कृष्ण. मनुष्याने परमपुरुषाचे सर्वज्ञ, पुरातन, नियंता, अणुपेक्षाही सूक्ष्म, सर्व गोष्टींचे पालन करता, सर्व भौतिक कल्पनांच्या अतीत असणारे अचिंत्य आणि नित्य पुरुष या रूपांमध्ये ध्यान केले पाहिजे. परमपुरुष सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत. ते भौतिक प्रकृतीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये भगवंतांच्या चिंतन पद्धतीचा आपल्याला उल्लेख करण्यात आलेला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की भगवंत निराकार किंवा शून्य नाहीत. कृष्णांचं रूप तिथे दाखवलंय, श्याम सुंदर रूप, ते त्या रूपामध्ये आपल्याला त्यांचं स्मरण करायचं आहे. निराकार किंवा शून्य ह्या रूपावरती ध्यान करणं हे अतिशय कठीण आहे, म्हणजे जमणं अवघडच आहे असं म्हणूया आपण. तर श्लोकामध्ये स्पष्ट सांगितलंय की भगवंत कसे आहेत, पुरुष आहेत म्हणजे परमभोक्ता आहेत आणि वर्णन दिलेलं आहे बघा, त्यांचे सर्वज्ञ आहेत, पुरातन आहेत, नियंता आहेत, सर्व गोष्टींचे पालन करता, अचिंत्य असे आहेत. आणि जे श्याम सुंदर रूप आपल्याला दाखवलंय चित्रामध्ये त्या रूपाचं आपल्याला सदैव स्मरण ठेवायचं आहे. इथे बघा ब्रह्मदेव आणि शंकर दोन्ही ध्यानस्थ दाखवले, तेही ध्यान कोणाचं करतायत, भगवंतांचंच करता आहेत. आता 15वा श्लोक प्रभूजी. हरे कृष्ण. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम् नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमांगतः. हरे कृष्ण. मला प्राप्त झाल्यानंतर महान आत्मे जे भक्तीमध्ये योगी आहेत ते कधीही या तात्पुरत्या जगात परत येत नाहीत. जे दुःखांनी भरलेले आहे कारण त्यांना सर्वोच्च पूर्णता परमसिद्धी प्राप्त झाली आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. इथे दुःखालयम अशाश्वतम असा शब्द आहे. भौतिक जगाचं वर्णन कृष्ण करतात, दुःखालयम अशाश्वतम. म्हणजे जसं आता पुस्तकालयामध्ये पुस्तकं मिळतात तसं दुःखालय म्हणजे दुःखच मिळणार आहेत आपल्याला, अजून काही मिळणार नाही. तर कृष्ण हे इथे स्वतःच आपल्याला सांगतात. कृष्ण कोण आहेत, त्यांनीच हे जग निर्माण केलेलं आहे आणि तेच आपल्याला या भौतिक जगाचं वर्णन करून सांगतात. जसं आता आपण एखादा नवीन मोबाईल घेतला आणि वापरू लागलो, आपल्याला त्यातले नवीन नवीन फीचर्स शोधावे लागतात बघा. पण जी मोबाईल कंपनी आहे, जिने तो मोबाईल बनवलेला आहे ना, त्यांना ते फीचर्स सगळे माहिती असतात आधीपासून. तसंच कृष्ण ज्यांनी हे जग निर्माण केलेलं आहे ते दुःखालयम अशाश्वतम असं म्हणतात. म्हणजे सुख जरी आली ना, सुख जरी आली तरी ती अशाश्वत स्वरूपाची आहेत, अनित्य आहेत. आणि कृष्ण इथे मात्र खात्री देतात की जो कृष्णांना शरण जातो, त्यांची भक्ती करतो, त्याचा मात्र परत जन्म होत नाही, त्याला या दुःखालयामध्ये परत यावं लागत नाही. आता इथे ना जेलच्या एका कैद्याचं उदाहरण आहे. एखादा आता कैदी जेलमध्ये राहत असेल तर जेलच्या उंच भिंतींच्या पलीकडे काय जग आहे, ते किती सुंदर आहे ह्याची त्याचा अनुभवच नाहीये. मग तो आता कैदी त्या जेलमध्ये राहण्यातच आनंद मानत असतो. म्हणजे हेच आपलं झालेलं आहे. आपण या दुःखालय अशाश्वतम मध्ये राहतोय आणि आपलं कुटुंब, आपलं घर हेच सगळं बरं आहे असं मानत असतो. मग भक्ती का करायची असा विचार येतो. तर जसा हा आता कैदी आहे, त्याची अवस्था आहे तीच आपली म्हणायला हरकत नाही. सुख वाटत असतं त्याला त्या जेलमध्ये राहण्यात, जिथे वास्तविक सुख नाहीच आहे, कारण हे अशाश्वतम असं म्हटलेलं आहे. सुख असलं तरी ते अशाश्वत आहे, टेम्पररी आहे. मग जेव्हा कृष्ण आपल्याला त्यांच्या जो
कृष्णधाम आहे त्याचं वर्णन सांगतील, त्यांच्या धामाबद्दल आपल्याला समजवतील, तेव्हा आपल्याला समजेल की आपल्या या भौतिक जगामध्ये किती दुःख आहेत आणि आपण का बरं एवढे आसक्त आहोत या जगामध्ये. आपल्याला दुःख येत असतं आपल्या वाटेला, तरी पण आपण ह्याच्याबद्दल आसक्ती ठेवू नव्हत. आता आपण पुढे याच्याबद्दल वर्णन ऐकणार आहोत. 16वा श्लोक माताजी. हरे कृष्ण. भौतिक जगतातील सर्वोच्च ग्रहापासून खालपर्यंत सर्व दुःखाची ठिकाणे आहेत, जिथे वारंवार जन्म आणि मृत्यू होतो. परंतु हे कुंतीच्या पुत्रा, जो माझ्या निवासस्थानी पोहोचतो तो पुन्हा जन्म घेत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा इथे कृष्ण सांगतात की उच्च लोकापासून, ब्रह्मलोकापासून खालच्या लोकापर्यंत, तळ वितळ सुतळ तळातळ पर्यंत सर्व दुःखाची स्थानं आहेत. स्वर्गात पण युद्ध होत असतात, आपल्याला इंद्राच्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, देव दानव यांच्यामध्ये युद्ध होत असतात. पृथ्वीवरती तर काय होतंय हे आपण सर्व जाणूनच आहोत. आणि नरकात पण प्रचंड यातना आहेत. मग कृष्ण सांगतात की भौतिक जगातून निघून जो आध्यात्मिक जगामध्ये जातो तो परत पुनर्जन्म घेत नाही. आता आपल्याला भौतिक जगातून निघून कृष्णधामात जायचंय, जन्म मृत्यूच्या चक्राच्या फेऱ्यातून आपली सुटका होणार आहे. मग स्वर्गात जरी गेलो तरी लक्षात ठेवूया, पुन्हा संचय आपला संपला तर आपल्याला परत इथे यावं लागतं पृथ्वी लोकावरती. म्हणजे तेही टेम्पररी आहे. जसं आता इथे ना हॉस्टेलमध्ये जाणाऱ्या आपल्या मुलांचं उदाहरण देता येतं. अभ्यासक्रम आहे कुठेतरी त्यांनी जॉईन केलेला, त्यामुळे ते हॉस्टेलमध्ये जातात, काही काळ राहू शकतात, पण अभ्यासक्रम त्यांचा संपला तर ते तिथे कंटिन्यू करू शकत नाहीत, कारण ते त्यांचं परमनंट घर नाहीये. आई वडिलांचं घर हे त्यांचं घर आहे. तसंच आपलं हे दुःखालय अशाश्वतम आहे ना, हे टेम्पररी घर आहे, आपलं परमनंट घर नाहीये. आपलं खरं धाम कुठलं आहे? कृष्णधामच आपलं खरं घर आहे. लहान मुलं बघा समुद्रकिनारी जातात, समुद्राच्या त्या वाळूने एक छान असा किल्ला किंवा घर वगैरे बनवतात आणि खूप आनंदी असतात. मग एखादी अशी समुद्राची लाट येते आणि ते सगळं वाहून जातं वाळूसकट. तसंच आहे, आता आपण या जगामध्ये जन्माला येतो, काही नातेसंबंध बनवतो, आपल्याला वाटायला लागतं हे सगळं ना परमनंट आहे, शाश्वत आहे, पण हे नाही आहे, हे लक्षात घेऊया. ह्याचा अर्थ असाही होत नाही की आपण सगळं सोडून द्यायचं किंवा आपली कर्तव्य पार पाडायची नाहीत. उलट आपल्याला हे आता जाणून घेतलं आपण भगवद्गीतेचं ज्ञान, तर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला, मित्र परिवाराला, जे जे संबंधित आहेत त्यांना आपण आता हे ज्ञान देऊ शकतो, आपल्या या उपक्रमामध्ये जोडू शकतो आणि त्यांचाही लाभ घडवून आणू शकतो. हा, आता माताजी 17 ते म्हणजे 19 भावना पुस्तकातून वाचा. हा एक आणि मिनिट. मग गेल्या एक- तर मला असं वाटतं की एक मिनिट. हा, हरे हो. कृष्ण. मानवी गणनेनुसार ब्रह्मदेवाचा एक दिवसाचा कालावधी म्हणजे हजार युगे एकत्र केली जातात आणि त्याच्या रात्रीचा कालावधी देखील असाच आहे. जेव्हा ब्रह्माचा दिवस प्रगट होतो तेव्हा ही जीवसृष्टी अस्तित्वात येते आणि ब्रह्माच्या रात्रीच्या आगमनाने ते सर्व नष्ट होतात. पुन्हा पुन्हा तो दिवस येतो आणि हा प्राणी यजमान सक्रिय असतो आणि हे पार्थ पुन्हा रात्र पडते आणि ते असह्यपणे विरघळतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे काय सांगितलंय की आपल्या गणनेनुसार सहस्त्र चतुर्युगे हा ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे. 4थ्या अध्यायामध्ये आपण कॅल्क्युलेशन बघितलं होतं. आणि अशी सहस्त्र चतुर्युगांची एक रात्र असते. म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग ह्याला मिळून चतुर्युग झाली. आणि अशी सहस्त्र चतुर्युग म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस झाला आणि तेवढीच त्याची रात्र असते. आता हे वाचल्यावरती आपल्याला समजतं की ब्रह्मदेवाचं आयुष्य कसं आपल्याला अनंत असल्यासारखं वाटतं, पण तेही जन्म मृत्यू जरा व्याधीपासून मुक्त नाहीयेत. आता ब्रह्मदेव कसे आहेत? ब्रह्मांडाचं व्यवस्थापन करतायत, त्यामुळे ते भगवंतांच्या सेवेत आहेत, हे आपण लक्षात घेऊया इथे. पण ब्रह्मदेवाचा दिवस चालू झाला तर सर्व सजीव कसे अस्तित्वाला येतात, म्हणजे सृष्टी तयार होते आणि त्यांची रात्र सुरू झाली की हळूहळू सर्व सृष्टीचा लय होतो किंवा विनाश होतो असं म्हणूया आपण. आता इथे 8.20 मध्ये माताजी वाचा गोलोकधामाचं वर्णन. हो हो. या हरे कृष्ण. याहून अन्य एक अव्यक्त प्रकृती आहे जी व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थाच्याही पलीकडे आणि सनातन आहे. ती परा आणि अविनाशी आहे. संपूर्ण जगताचा जरी प्रलय झाला तरी ती प्रकृती नष्ट होत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता कृष्णांनी इथे थोडस आपल्याला त्यांच्या आध्यात्मिक धामाबद्दल सांगितलंय की हे धाम कसं आहे तर नित्य आहे, शाश्वत आहे, सर्वोच्च आहे आणि कधीही नष्ट होणार नाहीये.
कधीही नष्ट होत नाही असं आहे. आपलं भौतिक जग ह्याच्या अगदी विरुद्ध आहे. आणि इथे अव्यक्त असं म्हटलेलं आहे, म्हणजे खूप कमी लोकांना ह्याच्याबद्दल माहिती असतं. आता कृष्णांचं गोलोकधाम हे कसं शाश्वत म्हटलेलं आहे आणि आपलं परमनंट घर आहे. ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्मदेव वर्णन करतात ह्या गोलोकधामाचं. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की इथे चिंतामणी सापडतात, कल्पवृक्ष असतात जे सदैव फळ देतात, किंवा खूप भरपूर दूध देणारी सुरभी गाय इथे सापडते. आणि इथे चित्रामध्ये जसं दाखवलेलं आहे की सर्वजण इथे आनंदी आहेत, सुखी आहे, सर्वांना कृष्णांचा सहवास मिळतोय आणि सर्व जीव त्यांच्या सेवेमध्ये अतिशय आनंदित दिसतात आपल्याला. हा, आता इथे काही कृष्णांच्या गोलोकामधल्या गोकुळातल्या लीला दाखवलेल्या आहेत. सर्व तसंच सुखी, समाधानी, आनंदी आहेत. कृष्णांच्या सहवासात सर्वत्र सुख शांती आहे. आणि कृष्णांच्या शाश्वत धाम हे असं आहे गोलोकधाम. आपल्या भौतिक जगाच्या विरुद्ध आहे. आपलं कसं आहे, सगळं नश्वर स्वरूपाचं भौतिक जग आहे. कधी काय होईल आणि ह्याचं आपल्याला हे नाही. आणि सुखाचा तर काही इथे कुठे पत्ताच नाहीये. तर आपल्याला जर का कृष्णधामामध्ये जायचं असेल तर आपल्याला भगवत नामाचा जप केला पाहिजे आणि कृष्णांच्या दिशेने वाटचाल सुरू केली पाहिजे. आता इथे ना गोलोक चार्ट असं म्हणतात ह्याला. आणि ह्याच्याबद्दलची माहिती थोडीशी आपण पुढे ऍडव्हान्स लेवलला आपण घेतो. सखोल अभ्यासाचा विषय आहे हा. भागवतम मध्ये पण ह्याच्याबद्दल सांगतात. तर इथे जे गुलाबी कमळ जे दिसतंय ना ते गोलोक धाम आहे. त्याच्यानंतर जे खाली दिसतंय ते वैकुंठ धाम आहे. आणि थोडा इथे जास्त माहिती काही दिलेली नाहीये. थोडंच आपण समजून घेऊया की दुसऱ्या चित्रामध्ये जे दिसतंय ते आपलं ब्रह्मांड आहे. तर आपल्या ब्रह्मांडाची निर्मिती कोण करतं, तर महाविष्णू करत असतात. महाविष्णूंना कारणोदक्षाई विष्णू असंही म्हणतात. आणि प्रत्येक ब्रह्मांड चालवण्यासाठी त्यांचा विस्तार कारणोदक्षाई विष्णू मध्ये होतो. आता सॉरी, गर्भोदक्षाई विष्णू मध्ये होतं. गर्भोदक्षाई विष्णूंच्या नाभीमधून कमळाचा देठ येतो आणि त्या देठावरती 14 आपली लोक असतात आणि जे कमळ असतं वरती त्याच्यावरती ब्रह्मदेवांची उत्पत्ती होते. आता आपली पृथ्वी कशी मध्यावरती आहे, म्हणजे 7व्या स्थानावरती आहे. त्याच्यावरती पृथ्वीच्या कुठले कुठले आहेत लोक, तर ब्रह्मलोक आहे, सत्यलोक आहे, त्याच्या खाली तपलोक आहे, जनलोक आहे, महरलोक आहे, स्वर्गलोक आहे आणि भुवरलोक आहे. आणि पृथ्वीच्या खाली कुठले लोक आहेत, तर अतळ, वितळ, सुतळ, रसातळ, तळातळ, महातळ आणि पाताळ असे लोक आहेत. आता गर्भोदक्षाई विष्णूंचा विस्तार आता क्षीरोदक्षाई विष्णू मध्ये होतो. हे क्षीरोदक्षाई विष्णू प्रत्येक सजीवाच्या हृदयस्थळी असतात, म्हणजे परमात्मा स्वरूपात हे स्थित असतात. आता हे सर्व जे संदर्भ आहेत ना, हे ब्रह्मसंहिता, पद्मपुराण इथून घेतलेले आहेत. आणि ह्याच्याबद्दल एक PDF पण आहे. तुम्हाला जर का इच्छा असेल तर आपण ग्रुपवरती पाठवू शकतो याच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची, या गोलोक चार्ट बद्दल. हा, आता इथे ना श्रीला प्रभुपाद यांचं एक मुकुंदमाला स्तोत्र नावाचं पुस्तक आहे. त्यामध्ये राजा कुलशेखर नावाचे एक राजा होते. यांनी कृष्णांना अतिशय सुंदर प्रार्थना केली होती. तर हे राजा कुलशेखर काय म्हणायचे कृष्णांना, की मी वृद्ध झालो की माझी इंद्रिय शिथिल होतील आणि माझ्या नियंत्रणात राहणार नाहीत. माझं सर्व शरीर जे आहे ना, वात, पित्त, कफ यामुळे सगळं अनियंत्रित ह्याच्यामध्ये जाईल. मला तुमचं स्मरण पण करता येणार नाही. आता मी सदैव तुमचं स्मरण करू शकतो आहे कृष्ण, अशा वेळेला तुम्ही मला तुमच्याकडे बोलवून द्या, असं त्यांनी कृष्णांना प्रार्थना केली होती. अतिशय सुंदर असं हे पुस्तक आहे. हा, आता वास्तव प्रभूजी श्लोक हा हरे नंबर कृष्ण. 28. हा, वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति सत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जो मनुष्य भक्ती मार्गाचा स्वीकार करतो तो वेदाध्ययन, तपस्या, दान देणे किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी करण्यापासून जे फल प्राप्त होते त्या फलापासून वंचित होत नाही. केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे म्हटलेलं आहे कृष्ण भक्ती केल्यामुळे काय होतं ते कृष्णांनी सांगितलंय की भक्ती केल्याने काहीही नुकसान होत नाही, उलट आपल्या फायद्याचंच आहे. भक्ती केल्याने सर्व लाभ प्राप्त होतात.
भक्ती मार्गाचा स्वीकार करणाऱ्यांना वेदांचा अभ्यास, तप, यज्ञ, दान अशापासून मिळणारे सर्व लाभ आता कृष्ण नामाच्या जपानेच आपल्याला मिळू शकतात. तर लक्षात घ्या, भक्ती मार्ग हा किती सोपा म्हटलेला आहे ना आपण. कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, अष्टांग योग आणि सर्वात वरती भक्ती योग आहे. पण भक्ती योगाला पोचायला आपल्याला या शिडी चढण्याची गरज नाही. आपण डायरेक्ट भक्ती योग करू शकतो आणि कृष्णांची प्राप्ती करून घेऊ शकतो. आता भक्ती करण्याच्या आपण ना 9 पायऱ्या समजल्या होत्या बघा. काल मी थोडासा उल्लेख केला होता. तर श्रद्धा ही पहिली पायरी आहे. जेव्हा आपण आता सुरुवात करतो भक्तीमध्ये, तेव्हा आपली श्रद्धा थोडी डळमळीत असते, त्यामुळे ती येत जात राहते. पण काही काळ आपण जेव्हा भक्तीमध्ये टिकून राहतो, तेव्हा आपली श्रद्धा हळूहळू ती वाढू लागते. मग आपण साधू संग करतो. साधू संग म्हणजे भक्तांची संगत असते, ही आपल्याला अतिशय महत्वाची आहे. भक्ती मार्गामध्ये प्रगती करण्यासाठी साधू संघ आपल्याला ना नेहमी प्रोत्साहन देत असतो आणि आपली अतिशय शीघ्र गतीने ही प्रगती पण होते साधू संघांच्या बरोबर. मग तिसरी पायरी म्हटलेली आहे भजन क्रिया. मग आता आपण जप करू लागतो, संकीर्तन करू लागतो. त्याच्यानंतरची चौथी पायरी म्हणजे अनर्थ निवृत्ती. आता आपल्या मनामध्ये ना 6 शत्रू आहेत, षड्रिपू ज्यांना म्हणतात ना, काम, क्रोध, लोभ, अहंकार, भ्रम आणि मत्सर. हे हळूहळू आपल्या मनातून जाऊ लागतात जेव्हा आपण संकीर्तन करतो, जप करतो आणि मग आपलं मन हळूहळू शुद्ध होऊ लागतं, हृदय शुद्धीकरण होऊ लागतो. जसे आपण जप करतो काही महिने, तेव्हा आपल्याला सर्वांना हे जाणवतं की आता आपलं जपामध्ये मन लागायला लागलं. तर ही अनर्थ निवृत्तीची जी पायरी आहे ना, ती पार करायला सगळ्यात कठीण आणि वेळ घेणारी आहे. कारण हे जे षड्रिपू आहेत ना, ते हळूहळू करून आपल्या मनातून जातात आणि जोपर्यंत अनर्थ आपल्या मनामध्ये आहेत ना, तोपर्यंत आपल्या भक्तीमध्ये बलपूर्वक आपल्याला मन खेचून लावावं लागतं. एकदा का आपण ही स्टेज पार केली, म्हणजे अनर्थ निवृत्ती झाली, हळूहळू आपल्या मनातील अनर्थ निघून गेले, की आपलं मन अतिशय दृढतेने भक्तीमध्ये लागतात. तेव्हा आपल्याला विशेष प्रयास करावे लागत नाही. पण ही त्यामुळे स्टेज जी आहे ना, ती सर्वात कठीण आणि तिथे आपल्याला दृढतेने टिकून राहायला पाहिजे. जप करणं सोडायचं नाही. कृष्णांच्या बरोबर विविध मार्गाने आपण जे जोडून घेतो, श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, हे आपल्याला सोडायचं नाहीये, करत राहायचं आहे आणि बलपूर्वक आपल्या मनाला त्याच्यामध्ये गुंतवायचंय. त्याच्यानंतर बघा निष्ठा येते आपली. आता हृदयामध्ये दृढता येते आपली. दृढ निश्चयाने आपण भक्ती करू लागतो. श्रद्धेमध्ये बळ आलेलं असतं आता आपल्याला आणि रुची उत्पन्न होते, आपल्याला रस येऊ लागतो आता नामामध्ये. जशी आपण भागवतम पुस्तकं वाचतो, भगवद्गीता वाचू लागतो, अधिकाधिक आपण रस घेऊन आपण करू लागतो. आता भौतिकामधला आपला रस हळूहळू कमी होत चाललेला असतो. त्याच्यानंतर आसक्ती म्हटलेलं आहे. ही आसक्ती आता कृष्णांच्या प्रती आपली वाढत जाते. आपण जप करत असू, संकीर्तन करत असू, काही कारणाने आता आपला जप सुटला, आपण नाही करू शकलो, तर कधी एकदा आपण हा जप करतो अशी आपल्याला ओढ लागते. म्हणजे हे जसं आता आपल्या भौतिकाचं होतं ना, कधी कधी की एखादी गोष्ट भौतिकामध्ये आपल्याला फार आकर्षित करत असते, तीच गोष्ट आपली कृष्णांच्या प्रती अतिशय वाढू लागते. असं करता करता मग आपली भावभक्तीची स्टेज येते आणि शेवटची म्हणजे प्रेमभक्तीची स्टेज आहे. तर ह्या अशा 9 पायऱ्या आहेत. याच्यामधून जाऊन जेव्हा आपल्याला कृष्ण प्राप्ती होते. तर इथे आपला हा अध्याय संपलेला आहे. काय काय बघितलं बरं आपण आजच्या अध्यायामध्ये? तर अर्जुनाला काही गोष्टी कृष्णांकडून समजून घ्यायच्या होत्या की ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय, अधियज्ञ म्हणजे काय. मग अर्जुनाने कृष्णांना विचारलं की मृत्यू समय कृष्णांचं स्मरण कसं करायचं. त्यावरती कृष्णांनी आपल्याला सविस्तर उत्तर दिलेलं आहे की सराव पाहिजे जीवनवरती. मृत्यू समय कृष्णांचं स्मरण करायचं असेल तर तयारी मात्र आपल्याला आयुष्यभर करावी लागणार आहे. जसं आता आपण एका गावावरून दुसऱ्या गावाला जातो, छोटासा प्रवास जरी असेल तरी आपण किती तयारी करतो. तसंच आहे, आपल्याला एक शरीर बदलून दुसरं शरीर घ्यायचं आहे किंवा कृष्णधामामध्ये जायचं आहे, तर आपल्याला नक्की सराव करायला पाहिजे. आणि भौतिक जग आणि आध्यात्मिक जग हे कसं वेगळं असतं याबद्दल आपण ऐकून घेतलं. भौतिक जग सोडून जर का आध्यात्मिक जगामध्ये आपल्याला जायचं असेल, म्हणजे दुःखालय अशाश्वतम सोडून कृष्णधामामध्ये जायचं असेल, तर भक्ती हा एकमेव मार्ग आहे. आणि भक्ती मार्गाचं आपण पालन केल्याने यज्ञ, दान, तप हे सर्व ह्याची फळं पण आपल्याला भक्ती मार्गामध्ये प्राप्त होतात आणि शेवटी आपण शुद्ध भक्त होतो, जो कृष्णांना अतिशय प्रिय आहे. तर इथे आपला अध्याय संपतो आजचा. माताजी, सायली माताजी, रेकॉर्डिंग थांबवता.